मी काय म्हणते, अशा नराधमांना राजनीती करण्यापेक्षा अशा नराधमांना पब्लिकच्या ताब्यात देऊन द्यायचं. त्यांचे तुकडे तुकडे करून कुत्र्यापुढं फेकायचे. नंतर अशा कुत्रे तर करू शकणार नाही. त्यांना असा धडा शिकवायचा. सरकार काय करतं, काही झालं म्हणजे जेलमध्ये ठेवतं, फुकट त्यांना भाकरी खाऊ घालतं, फुकट पोसतं. काही दिवसांनी शांत झालं म्हणजे संपला विषय. हे राजकारण करण्यापेक्षा त्या नराधमाला कुत्र्यासारखं तोडायचं आणि कुत्र्यांपाशी फेकायचं, नाही तर पब्लिकपाशी फेकायचं. तेव्हा हे असे कृत्य करणारे नराधम ठिकाण्यावर येतील. पुढची व्यक्ती असं करणार नाही. सरकारला सांगणं आहे की तुम्ही ह्या लोकांना लय पाठीशी घालत नका जाऊ. राजनीती करण्यापेक्षा अशा लोकांना तुम्ही कडक सजा देण्यापेक्षा, माहिती झालं ना हा आरोपी आहे, याला पब्लिकच्या ताब्यात देऊन टाका ना. पुढचा व्यक्ती परत असं करणार नाही. त्याच्यावर तुम्ही त्याला 4 दिवस जेलमध्ये ठेवता, त्याच्यावर राजनीती चालू होती, त्याच्यावर कचेरी कोर्ट चालू होतं. नंतर मग पुढं ते थोडंसं शांत होऊन जातं. परत सरकार ज्याच्या त्याच्या कामाला लावून जातो. नंतर जे कृत्य आहे ते चालूच राहतं. त्याच्यापेक्षा तुम्ही ह्या जे आपण दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपलं स्वतःच्या जगात काय चाललं हे पाहायचं. अशा नराधमांना, लहान लहान मुलींवर अत्याचार करतात. अशांना मी म्हणते जगण्याची हेच नाही ठेवायची ना. त्यांना जगूनच नाही द्यायचं ना. फुकट जेलमध्ये नेऊन भाकरी खाऊ घालायच्या नाही ना पब्लिकच्या.